आज भाद्रपद प्रतिपदा या दिवशी जुन्नरमधून नगरमार्गे तुळजापूरला आई तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे प्रस्थान होत असते। तिळवण तेली समाज जुन्नर यांच्या माध्यमातून हे प्रस्थान करण्यात आले। गोडेगाव तालुका आंबेगाव येथे फार पूर्वी वर्षापासून पलंग तयार करण्याचा मान ठाकूर कुटुंबाकडे आहे। तेथे पलंग तयार झाल्यावर भाद्रपद शुद्ध षष्टीला पलंगाचे जुन्नरमधील तिळवण तेली समाज कार्यालयात आगमन होत असते। 10 दिवस तिळवण तेली समाज कार्यालयात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। यावर्षी गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी पलंग जुन्नरमध्ये आला। दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 22 रोजी पलंगावर देवीची स्थापना करण्यात आली। ही स्थापना इतर कोठेही होत नाही। त्यावेळी देवीला श्रम निद्रा घेण्यासाठी जी गादीत आणि पासोडा असतो तो पलंगावर स्थापन करून विधिवत यावेळी नैवेद्य दाखवण्यात येतो। पौर्णिमेच्या दिवशी देवीचा भंडारा असतो। या दिवशी जुन्नर आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात। आई तुळजाभवानीचा पलंग जुन्नर तिळवण तेली समाज कार्यालयातून जागमाथा पेठेतून कल्याणपेठ मार्गे गणपती मिरवणूक मार्गाने कुमशेत येथे होत आहे। येथे हातोहात पोहोचवण्यात आला। या दरम्यान जुन्नर शहरात रांगोळी काढत प्रत्येक घरासमोर चादर टाकून पलंगाचे स्वागत करण्यात येते, तर खोबऱ्याची उधळण करताना पाहायला मिळाली। विशेष म्हणजे ठिकठिकाणी घरांवर चौकात गुढ्या देखील उभारण्यात आल्या होत्या। एक गुढी स्त्री पुरुष समानतेची, एक गुढी महिला अस्मितेची, एक गुढी स्त्री शिक्षणाची, एक गुढी स्त्रीच्या आत्मसन्मानाची, अशा विविध प्रकारचे संदेश यातून देण्यात आले। आई तुळजाभवानी मातेचा हा पलंग जुन्नरवरून कुमशेत, हापूसबाग, आर्वी, नारायणगाव, पिंपळवंडी, आळेफाटा, राजूर, बेल्ला, पारनेर व नगरमार्गे तुळजापूर मध्ये घाटाच्या 7व्या माळेपर्यंत पोहोचत असतो। तुळजापूर येथे या पलंगावर आई तुळजाभवानी दैत्याला मारून दसरा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत निद्रा करीत असते। मागील वर्षी गेलेल्या पलंगावरून आई तुळजाभवानी देवीची नवीन पलंगावर स्थापना केली जाते। पाहुयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा।